यांनी लाडक्या बहिणीला 1,500 रुपये चालू केले. अहो कशाची लाडकी बहीण आणि कशाचा लाडका भाऊ? यांना गरज आहे लाडक्या बहिणीची, लाडक्या भावाची. येडे लोक. हां, त्यांना माहिती आहे बाया कशाच्या लोभी. बायाला पैसे द्यायचे आणि साड्या द्यायच्या. बस हे फक्त यांच्या मतासाठी, हे निवडून यायसाठी यांनी फक्त हाकून धरलं. यांना लाडक्या बहिणी अजिबात नाही, लाडक्या नाही फेडक्या नाही. हे फक्त तुम्हाला सांगते मतासाठी, स्वतःच्या हितासाठी. यांच्यामध्ये हित काहीच नाही. त्याच्यात बी तुम्हाला सांगते, यानं KYC नाही केली, यानं आधार कार्ड नाही दिलं, त्यानं पॅन कार्ड नाही दिलं. हे समजा खोटं आहे. हे फक्त काहीतरी फक्त लिंब द्यायचे काम चालू आहे, हे गाळायचं काम चालू आहे. याला या महिन्याला द्यायचे, त्याला त्या महिन्याला नाही द्यायचे, त्याला त्या महिन्याला द्यायचे, याला या महिन्याला नाही द्यायचे. काहीतरी फक्त गुंडचं सरकार आहे. हे एकदम तुम्हाला सांगते लबाडाचं सरकार आहे, गुंडचं सरकार आहे. यांच्या जे मतदान करतो ना आपण, यांच्या मशनीमध्ये यांनी बिघड करून ठेवले. हां, कोणलाही मत करा का यांनाच बोट जातं, कोणलाही मत केलं यांनाच बोट जातं. हे कसं काय निवडून येतं? अहो लोक यांच्याबद्दल कितकं हारडा द्या, कितकं बोमा मारत्या. हे सरकार खोटं आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही, शेतकऱ्याच्या दुधाला भाव देत नाही. हां, शेतकरी कष्ट करू पार मरायची पाळी आली. शेतकरी आत्महत्या करू राहिल्या. आता तर नाहीच, सरकार पडलंच पाहिजे. मग सरकार निवडून काय येतं? यांच्या मशनीमध्ये बिघाडे. मी सांगेन यांच्या मशनीत बिघाडे. ये ना मशनी यांचं सरकार आहे ना, यांनी काहीतरी खोट्यापाना करेल. कोणलाही मत दिलं का यांनाच बोट जातं, म्हणून हे सरकार निवडून येतं. हां, पण शेतकऱ्यांनी ऐक्य केली पाहिजे. खरोखर शेतकऱ्यांनी ऐक्य केली ना, हे सरकार पडणार म्हणजे पडणार. 100 ने 101% पडणार. पण शेतकरी बंधाने समजाने एकत्र आलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे आणि सरकार पाडलं पाहिजे.